नेक्स्ट बघा पुढची म्हण आहे द गिफ्ट ऑफ गॅब. अगेन ही 4 ते 5 वेळा रिपीट आहे. गिफ्ट ऑफ गॅब म्हणजे काय, बोलण्याचं कौशल्य असणे. म्हणजे काय, कोणाकडे येते, कॉल स्पेड स्पेड म्हणजे खरं बोलणे किंवा अगदी फ्रँक बोलणे आणि स्पष्ट बोलणे, क्विकली अगदी की सर मी चोरी केली होती आणि एक्स्ट्रीम सॉरी आणि मी ऑनेस्टली सांगतोय तुम्हाला. वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. आजच्या या व्होकॅब्युलरी सेशनमध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूट हा भाग कव्हर करणार आहोत. प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपरचा व्यवस्थित प्रॉपर जर आपण स्टडी केला तर एक गोष्ट आपल्याला मिळते की काही व्होकॅब कॉपी होतात, काही होतात, सर्व होत नाहीत. तर ज्या कॉपी होतात, मला असं आढळलं आहे की काही CDS, UPSC, SSC, MPSC यातल्या बऱ्याचशा काही वन वर्ड सबस्टिट्यूट हा भाग कॉपी होतो. तर त्या अराउंड 80 व्होकॅब्युलरी म्हणजेच वन वर्ड सबस्टिट्यूट आज मी एकत्र केल्यात आणि त्याविषयी आपण चर्चा करू. सर्वात आधी मी तुम्हाला रिसेंटली दाखवतो की रिसेंट क्वेश्चन कसे आहे व्होकॅब्युलरीचे वन वर्ड सबस्टिट्यूटवरती, ज्यावरती आयोगाने प्रश्न विचारले. बघा, पहिला प्रश्न रिसेंटली विचारला राज्यसेवा 2021ला जिनॉलॉजी हा शब्द विचारला. जिनॉलॉजी त्यात खरं तर स्पेलिंग चुकवलं आहे आयोगाने की जिनॉलॉजी स्पेलिंग चुकीचं आहे, तिथं ओच्या ऐवजी ए पाहिजे होता. हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. तर त्याचं उत्तर सी आहे. म्हणजेच काय, अकाउंट ऑफ पर्सन डिसेंट फ्रॉम हिज अँसेस्टर, म्हणजेच काय, वंशावळ. थोडक्यात वन वर्ड सबस्टिट्यूट एक शब्द येतो, त्याचा मिनिंग MPSC आपल्याला विचारतं, किंवा सेकंड आपल्याला जोड्या लावा म्हणून येतात. बघा पुढचा प्रश्न राज्यसेवा 19ला कुठला प्रश्न विचारला, ॲम्बिडेक्स्ट्रस विचारला त्याने. ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणजे कोण, की दोन्ही हातांचा वापर करून कार्य करणारा व्यक्ती. माइंड को ऐसा ट्रेन किया था कि दोनों हाथों से एक साथ लिख सकते थे. बोथ हँड. मग आता बोथ हँड म्हणजेच काय, की जो इक्वली वापरतो त्याला आपण ॲम्बिडेक्स्ट्रस म्हणतो. सेम थिंग बघा ASO 2017, तुम्ही फक्त पॅटर्न समजून घ्या की आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारत आहे. त्याने ASOला काय केलं आहे, 4 विचारले इकडनं आणि त्याचे मिनिंग दिलेलं आहे. हा बघा, स्टॉईक आहे पहिला, त्यानंतर ब्लॅस्फमी आहे, स्पिन्स्टर आहे आणि मर्सनरी आहे. आता हे सगळे शब्द ऑलरेडी विचारलेले आयोगाने. मर्सिनरी असेल, स्पिन्स्टर असेल, त्यानंतर फिलॉन्थ्रॉपिस्ट असेल, स्टॉईक असेल, एथिस्ट असेल, हे वारंवार विचारले जातात. पुढचा बघा प्रश्न सेम आपल्याला PSI 2017ला एकूण 2 प्रश्न होते. तर वन वर्ड सबस्टिट्यूटवरती सेम थिंग बघा, स्टॉईक पुन्हा रिपीट आहे, हा पेसिमिस्ट, सायनिक आणि स्केप्टिक. तर हे सुद्धा जोड्या लावा म्हणून विचारले. नेक्स्ट बघा पुन्हा ST 18ला जाऊया आपण. पुन्हा जोड्या लावा आहे. यामध्ये विचारला फिलॉन्थ्रॉपिस्ट आहे, त्यानंतर एथिस्ट आहे, पेसिमिस्ट आहे आणि फॅटलिस्ट आहे. पेसिमिस्ट पुन्हा कॉपी आहे. नेक्स्ट बघा पुन्हा आपण उद्या फॉरेस्टला जाऊया. त्यामध्ये पुन्हा स्टॉईक बघा, पुन्हा स्टॉईक कॉपी आहे, इलिटरेट आहे, इलेजिबल आहे, इनफॅलेबल आहे. नेक्स्ट आपण जर क्लर्कला गेलो त्यात बघा ॲमेच्युअर, व्हेटरन, पेनेशिया आणि ऑस्ट्रिसाइज. थोडक्यात काय मला सांगायचं आहे की प्रश्नपत्रिका कुठली असू द्या, ती कृषी असू द्या, ती फॉरेस्ट असू द्या, इंजिनिअरिंग, राज्यसेवा, PSI, ST आहे, सगळ्यांचा पॅटर्न एक आहे इंग्लिश विषयासंदर्भामध्ये. तर आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूटवरती प्रश्न मॅक्झिमम जोड्या लावा म्हणून येतात किंवा एक शब्द येतो त्याचा मिनिंग विचारला जातो. तर आपण काही जे घेतलेले आहेत मी, जे मॅक्झिमम मला असं वाटतं की येथील परीक्षेमध्ये, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर पहिला आपण वन वर्ड सबस्टिट्यूट घेऊया. तर तो आहे आपला ॲग्नॉस्टिक. आता ॲग्नॉस्टिक म्हणजे कोण, असा व्यक्ती ज्याला देवाच्या एक्झिस्टन्सविषयी थोडा डाऊट आहे. म्हणजे काय, की असा व्यक्ती ॲग्नॉस्टिक की ज्याला वाटतं की देव आहे किंवा नाही आहे, म्हणजे 50% चान्सेसवाला. म्हणजेच काय, दुःख आलं की याला देव दिसतो आणि सुख आलं की याला देव दिसत नाही, असा व्यक्ती असतो ॲग्नॉस्टिक. सो ॲग्नॉस्टिक मीन्स व्हॉट, की वन इज नॉट शुअर अबाउट गॉड एक्झिस्टन्स. म्हणजे तो शुअर नाही आहे. म्हणजे त्याला जर विचारलं की तुम्ही गॉड आहे का, तो कधी हो म्हणेल, कधी नाही म्हणेल. म्हणजे हा द्विधावस्थेत असतो, तो असतो ॲग्नॉस्टिक. आता आयोगाने आपल्या बऱ्याच वेळा प्रश्न कुठले विचारले, एथिस्टवरती. एथिस्ट जवळजवळ 1 डझन वेळा विचारला MPSCने भरपूर एक्झाममध्ये. एथिस्ट म्हणजे कोण, असा व्यक्ती ज्याचा देवावर विश्वास नाही, त्याला आपण एथिस्ट म्हणतो, त्याला मराठीमध्ये नास्तिक म्हणतो आपण. अजून दुसरा शब्द आहे थिस्ट आणि डेस्ट. डेस्ट शब्द लक्षात ठेवा, हा MPSC मुद्दाम विचारतो. थिस्ट आणि डेस्ट म्हणजे कोण, असा व्यक्ती की ज्याचा ॲक्च्युली देवावर विश्वास आहे, म्हणजे वन हू बिलीव्स इन गॉड. आणि एथिस्ट म्हणजे कोण, असा की जो डज नॉट बिलीव्ह इन गॉड. आणि सेम थिंग ॲग्नॉस्टिक म्हणजे कोण, की जो थोडा 50% आहे, त्याला आपण म्हणतो ॲग्नॉस्टिक. दुसरा शब्द बघा अपोस्टेट. अपोस्टेट म्हणजे कोण माहिती आहे का, अपो आणि स्टेट, स्टेटच्या विरुद्ध. म्हणजेच काय, धर्म, एखादी राजकीय बिलीफ किंवा एखादं राज्य याचा तो डिनाऊन्स करतो. म्हणजेच काय, तो त्या गोष्टीचा तिरस्कार करतो किंवा त्या गोष्टीचा तो एखादी गोष्ट जाहीरपणे सांगतो की मी ह्या गोष्टी सोडत आहे. म्हणजेच काय, पर्सन हू रिनाऊन्सेस अ रिलिजियस ऑर पॉलिटिकल बिलीफ ऑर प्रिन्सिपल. म्हणजेच काय, धर्मत्यागी, धर्माचा त्याग करणारा, विशिष्ट विचारसरणीचा त्याग करणारा, त्याला आपण म्हणतो अपोस्टेट. अपोस्टेट म्हणतो आपण की मला धर्म नको आहे, ही विचारसरणी नको आहे, ही राजकीय पार्टी नको आहे, ह्या गोष्टींचा त्याग करणारा, त्याला आपण म्हणतो अपोस्टेट. नेक्स्ट बघा तिसरा शब्द असेटिक. असेटिक म्हणजेच काय,
तर आपण त्याला संन्यासी म्हणतो, की ज्याला मोह माया पैसा शरीर या गोष्टींपासून तो लांब आहे, ज्याला अतिशय साधं आणि अतिशय सरळ आयुष्य जगायचं आहे, ज्याला नको आहे कुठल्याही प्रकारचं मोह, त्याला आपण म्हणतो ॲसेटिक म्हणतो. मग तो कसं आयुष्य जगतो, तर संन्यासीचं आयुष्य जगतो. त्याला आपण म्हणतो ऑस्टर लाईफ. ऑस्टर लाईफ म्हणजेच काय, की थोडक्यात अतिशय साधं सरळ आयुष्य, की ज्यामध्ये कुठलाही दिखावा नाही, ज्यामध्ये कुठलीही एक्सपेक्टेशन नाही, अतिशय फक्त सोपं जगणं धर्मासाठी किंवा एखाद्या विचारसरणीसाठी, त्याला आपण म्हणतो ॲसेटिक. ॲसेटिक म्हणजेच काय, असा व्यक्ती की जो ऑस्टर लाईफ जगतो. नेक्स्ट बघा, पुढचा शब्द आहे कॅकोग्राफर. आपल्यातले बरेचसे लोक कॅकोग्राफर असतील. म्हणजे काय, ज्या लोकांचं स्पेलिंग चुकतात, म्हणजे ज्या लोकांचं स्पेलिंग बॅड असतं, त्याला आपण कॅकोग्राफर म्हणतो. त्याला कॅकोग्राफी असा त्याचा विषय सुद्धा आहे. जसं आपण फिलॉसॉफी म्हणतो, ठीक आहे, जसं पॉलिटिक्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, तसं कॅकोग्राफी हा सुद्धा एक विषय आहे. सो कॅकोग्राफर म्हणजे काय, वन हू इज बॅड इन स्पेलिंग. म्हणजेच काय, की असा व्यक्ती की ज्याचं स्पेलिंग मिस्टेक्स होत असतात. मग आपल्यातले भरपूर असतील तुमचे रूम पार्टनर, तुमचे मित्र जे कॅकोग्राफर असू शकतील. नेक्स्ट बघा, 5 नंबरचा कॅनिबल. आता कॅनिबल म्हणजे कोण, की असा व्यक्ती जो ह्युमन फ्लेश खातो. म्हणजे काय, मनुष्य भक्षक. म्हणजेच काय, मनुष्य भक्षक थोडक्यात काय, मनुष्याचं मांस खाणारा, त्याला आपण कॅनिबल म्हणतो. आता याशी रिलेटेड प्रश्न जे आहेत ते भरपूर आलेले आहेत. ते म्हणजे हार्बिवोरस, कार्निवोरस. हार्बिवोरस काय असतो माहिती आहे का, असा व्यक्ती की जो कम्प्लिटली प्लॅन्ट खातो, म्हणजेच काय, प्युअर व्हेजिटेरियन, त्याला आपण हर्बल म्हणतो. हर्बल शब्द लक्षात ठेवा. हर्बल म्हणजेच काय, की वनस्पती. हार्बिवोरस म्हणजे फक्त आणि फक्त प्लॅन्ट खाणारा. कार्निवोरस कोण आहे, फक्त मीठ खातो हा. मग मीठ म्हणजेच काय, आपला आयोडीन मीठ नाही, तर मीठ म्हणजे काय, मांस खाणारा. मग कार्निवोरसचा सी लक्षात ठेवा, सी फॉर चिकन. ठीक आहे. सो कार्निवोरस म्हणजे काय, फक्त मीठ खाणारा. नेक्स्ट आहे पिसिवोरस. हा काय करतो, हा पीस पीस करून खातो. म्हणजेच काय, थोडक्यात हा फक्त फिश खातो. कोकणी लोक लक्षात घ्या की पिसिवोरस म्हणजे फक्त फिश खाणारे लोक. आणि नेक्स्ट आहे सर्वात वेगळा, तो म्हणजे ओमनिवोरस. ओमनिवोरस म्हणजे काय, की हा सगळं खातो. मग याला प्लॅन्टही द्या, याला फिशही द्या, याला चिकनही द्या, सर्व खाणारा तो असतो ओमनिवोरस. ठीक आहे. जसं मी कॅनिबल सांगितलं बघा, कॅनिबल कोण आहे, मनुष्य, म्हणजेच तो ह्युमन फ्लेश खातो. हार्बिवोरस, कार्निवोरस, पिसिवोरस, ओमनिवोरस यांचे एक गट आहे बघा. तुमच्यात पण काही असतील, व्हेगन असतील, काही प्युअर नॉन व्हेज असतील, काही दोन्ही असतील, तर हा त्यातला एक गट आहे. नेक्स्ट बघा, एक शब्द आपला ग्लुटॉन. ग्लुटॉन म्हणजे काय, खूप खादाड, खूप खाणारा. म्हणजेच काय, हा अति खातो. तुमच्या मेसमध्ये तुम्हाला सापडला असेल असं कोणतरी ग्लुटॉन, की जो सर्वात जास्त खातो. सो ग्लुटॉन म्हणजे काय, सर्वात जास्त खाणारा. याच्याशी रिलेटेड अजून एक शब्द आहे, तो म्हणजे एपिक्युअर. एपिक्युअर एमपीएससीने विचारला आहे ऑलमोस्ट 3 वेळा. एपिक्युअर म्हणजे काय, की ज्याला खाण्यापिण्याची अतिशय गोडी आहे, रुची आहे. म्हणजे काही लोक असतात बघा, की मटण खाण्यासाठी 50 किलोमीटर जेवायला लांब जातात, चिकन खाण्यासाठी इकडे फिरायला जातात, किंवा फॉर एक्झाम्पल की त्यांचा एक तो क्रेज असतो खाण्यापिण्यासाठी, त्यांची चर्चा जास्त असते, त्यांचा डिस्कशनचा टॉपिक पण खाणंपिणंच असतो, ते असतं एपिक्युअर. बऱ्याचशा कॅफेनचे नाव पण एपिक्युरियन असतं. एपिक्युअर काय, एपिक्युअर ते एपिक्युअर म्हणजे खाणं किंवा पिणं यावेळी जास्त रुची किंवा आवड ठेवणारा, तो असतो एपिक्युअर. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूट आहे शोविनिस्ट. याचा उच्चार शोविनिस्ट आहे. शोविनिस्ट म्हणजे कोण, अतिउत्साही. अतिउत्साही किंवा अतिशय जास्त स्वाभिमान किंवा अभिमान असणारा, किंवा असा व्यक्ती की जो ओव्हर एन्थुझियास्टिक आहे देशाविषयी, धर्माविषयी, जातीविषयी, राज्याविषयी, भाषेविषयी. काही असतात बघा, ते फेसबुकला सापडतात की आपल्या एक देशाचा एखादा झेंडा टाकतात तर म्हणतात अगर आप अपने देश को प्यार करते हो तो लाईक करो, कमेंट करो. हा झाला अति आत्मविश्वास, हा झाला शोविनिस्ट. शोविनिझम म्हणजे काय, की एखादा व्यक्ती त्याच्या विशिष्ट विचारप्रणाली, जात, धर्म, देश, राज्य, भाषा याविषयी त्याला फाजील अभिमान जास्त प्रमाणात असतो, तो असतो शोविनिस्ट. त्याला अजून एक शब्द आहे जिंगोइझम. एमपीसीने विचारलेला जिंगोइस्ट शब्द आहे. जिंगोइस्ट. जिंगोइस्ट पण हा असा असतो, अति हा स्वाभिमानी असतो, अति उत्साही असतो देशाविषयी, राज्याविषयी, भाषेविषयी, त्याला जिंगोइस्ट सुद्धा म्हणतो आपण. नेक्स्ट वर्ड आहे बघा कनायझर. कनायझर म्हणजे कोण, की असा व्यक्ती ज्याला प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान आहे. कनायझर प्रत्येक क्षेत्रात ज्ञान म्हणजे कसं, की हा याला फूडबद्दल माहिती आहे, याला आर्टबद्दल माहिती आहे, याला लिटरेचरबद्दल माहिती आहे, याला एखादा म्युझिकबद्दल पण माहिती आहे. थोडं थोडं ज्ञान असणारा प्रत्येक क्षेत्राला त्याला आपण कनायझर म्हणतो. मग त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये काय करतात लोक, त्याला जज म्हणून निवडतात. म्हणजेच काय, थोडक्यात की तुमच्या गावामध्ये एखाद्या गल्लीमध्ये संगीत खुर्ची स्पर्धा चालू आहे, त्यातही हा जज असतो. तुमच्या क्रिकेटमध्ये हा अंपायर असतो. तुमच्या एखाद्या पंक्तीमध्ये हा लीडर असतो, की कुठं काय काम कसं केलं पाहिजे, हा असतो कनायझर. कनायझर म्हणजे काय, थोडक्यात बऱ्याचशा गोष्टींचं थोडं थोडं नॉलेज असणारा व्यक्ती, त्याला आपण कनायझर म्हणतो. नेक्स्ट बघा कॉकेट. कॉकेट म्हणजे काय माहिती आहे का, अशी महिला जी पुरुषांना फ्लर्ट करते, जी पुरुषांच्या मागे धावते आणि त्यांना मूर्ख बनवते, ते असते कॉकेट. आता कॉकेट म्हणजे की अशी महिला. सेम थिंग पुरुषांमध्ये पण असा असतो एक व्यक्ती जो असतो फ्लॅन्डर. मग फ्लॅन्डर म्हणजे काय,
हा सुद्धा बऱ्याचशा महिलांसोबत अफेअर करतो, बऱ्याचशा महिलांसोबत याचे रिलेशनशिप असतात. तर कॉकेट म्हणजे काय, अशी महिला जी पुरुषांच्या मागे धावते. आणि फिलँडर म्हणजे कोण, असा पुरुष जो स्त्रियांच्या मागे धावतो. दोन्ही मित्रमैत्रिणी होऊ शकतील हे. नेक्स्ट आहे बघा 9 नंबर, सायनिक. सायनिक म्हणजे कोण, असा व्यक्ती ज्याला असं वाटतंय की हे सर्व जग, हे सर्व लोक, हे सर्व ह्युमन बिंग आहे ना सेल्फिश आहेत, हे सगळे सेल्फिक्स आहे, यांचे बिलीफ्स हे सगळे खोटारडे आहेत. तर असं वाटतं की हे मंदिरात जातात तर फक्त स्वार्थासाठी, हे काम करतात तर फक्त स्वार्थासाठी. म्हणजे याची अशी विचारसरणी आहे की प्रत्येक व्यक्ती हा सेल्फिश आहे, कोणीही इथं मदत करायला नाही किंवा कोणीही इथं असा मानववादी नाही आहे. म्हणून सायनिक म्हणजे कोण, त्याला असं वाटतं की वन हू थिंक दॅट एव्हरीबडी इज सेल्फिश, किंवा आपण असं म्हणू की वन हू स्नीर्स ॲट द बिलीफ्स ऑफ अदर्स. म्हणजे दुसऱ्याच्या बिलीफला तो टिंगटवाडी करतो, त्याची थट्टा उडवतो की हे खोटारड आहे, असं नाही आहे तुम्ही प्रत्यक्षात, कारण तुम्ही प्रत्यक्षात सेल्फिश आहात आणि तुम्ही फक्त स्वतःलाच सेंटर्ड आहात, म्हणजे तुम्ही सेल्फ सेंटर्ड आहात असं याचं म्हणणं असतं. हा असतो सायनिक. नेक्स्ट आहे बघा फास्टिडियस. फास्टिडियस म्हणजे कोण, असा व्यक्ती की ज्याचं तुम्ही मन वळू शकत नाही, ज्याला तुम्ही आनंदी ठेवू शकत नाही. म्हणजे चोखंदर त्याला आपण म्हणू. एखादं लहान बाळ आहे, त्याला मोबाईल हवा आहे, त्यासाठी जो रडतो आहे, आरोड्या मारतोय, त्याला तुम्ही पैसे दिले, खायला दिलं तरी तो ऐकत नाही, कारण त्याला मोबाईलच हवा आहे. दॅट मीन्स ही इज ए फास्टिडियस चाइल्ड. फास्टिडियस म्हणजे असा व्यक्ती की त्याला तुम्ही मन ओढू शकत नाही किंवा तुम्ही परस्युएट करू शकत नाही, म्हणजे थोडक्यात तुम्ही त्याला आनंदी ठेवू शकत नाही, त्याला आपण म्हणतो फास्टिडियस पर्सन. नेक्स्ट वर्ड आहे बघा ऑनररी. ऑनररी म्हणजे काय, व्हॉलेंटिअरी. म्हणजेच काय, एखादं असं काम करणे की ज्याचा मोबदला तुम्हाला मिळणार नाही आहे, म्हणजे थोडक्यात सोशल वर्क. ऑनररी आपण असं म्हणूया की विदाऊट बिंग पेड, की तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा मोबदला मिळाला नाही आहे पण तुम्ही ते काम करताय फुकटमध्ये, त्याला आपण म्हणतो व्हॉलेंटिअर किंवा त्याला आपण म्हणतो ऑनररी. नेक्स्ट आहे बघा हेरेटिक. हेरेटिक म्हणजे काय, अ पर्सन हू ॲक्ट्स अगेन्स्ट रिलिजन. धर्माविरुद्ध कार्य करणारा त्याला हेरेटिक म्हणतात, त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण बंडखोर. ठीक आहे, तर हेरेटिक असा व्यक्ती असतो की जो धर्माच्या विरुद्ध कार्य करतो. सो वन हू ॲक्ट्स अगेन्स्ट रिलिजन, धर्मामध्ये काही विचार प्रणाली असतील, काही रूल्स असतील, त्याच्या विरुद्ध हा कार्य करतो, त्याला आपण हेरेटिक असं म्हणतो. नेक्स्ट बघा हेनपेक. हेनपेक इंटरेस्टिंग शब्द आहे. हेनपेक म्हणजे काय, अ पर्सन हू इज कंट्रोल बाय हिज वाईफ. म्हणजेच काय, असा नवरा की ज्याची बायको त्याची ती कंट्रोल करते. थोडक्यात काय, बायकोचं ऐकणारा नवरा, त्याला आपण म्हणतो हेनपेक, बायकोचं ऐकणारा. ठीक आहे. अजून याच्याशी रिलेटेड एक शब्द आहे बघा एफिमिनेट. एफिमिनेट शब्द आलेला 2 वेळा MPSC मध्ये. एफिमिनेट म्हणजे काय, असा पुरुष जो स्त्रीसारखं बिहेव करतो, म्हणजे ज्याचं चालणं, ज्याचं बोलणं स्त्रीसारखं आहे, त्याला एफिमिनेट म्हणतो आपण. आणि जो हेनपेक आहे, हेनपेक म्हणजे काय, असा पुरुष की जो बायकोचं ऐकतो, बायकोचा गुलाम आहे, त्याला आपण हेनपेक म्हणतो. आणि एफिमिनेट असा व्यक्ती, असा पुरुष जो स्त्रीसारखा बिहेव करतो. नेक्स्ट आहे बघा आयकोनोक्लास्ट. हा आलेला आपला टॅक्स असिस्टंटला. आयकोनोक्लास्ट म्हणजे काय, अ समवन हू अटॅक्स चेरिश आयडियाज ऑर ट्रॅडिशनल इन्स्टिट्यूशन्स. म्हणजेच काय, वन हू अपोजेस ऑर्थोडॉक्सी. बघा आयकोनोक्लास्ट असा व्यक्ती की ज्या जुन्या परंपरा आहेत, रूढी आहेत, काही मानलेली विचारसरणी आहेत, त्याच्यावर अटॅक करणारा, त्या न मानणारा. थोडक्यात समाजसुधारक. तुम्ही समाजसुधारक चॅप्टरमध्ये वाचलं असणार की ऑलमोस्ट 99% सर्व समाजसुधारक आयकोनोक्लास्ट होते. त्यांना त्या जुन्या परंपरा, रूढी, काही विचारसरणी मान्य नव्हता. सर आयकोनोक्लास्ट म्हणजे कोण, ऑर्थोडॉक्सीला अटॅक करतो. आता ऑर्थोडॉक्स म्हणजे काय, जुनी विचारसरणी मानणारा, जुने विचार प्रवाह मानणारा, तो ऑर्थोडॉक्स असतो. त्या ऑर्थोडॉक्सला अटॅक करणारा जो असतो तो असतो आयकोनोक्लास्ट. म्हणजेच त्याला हे मान्य नाही आहे, त्याला नवीन मॉडर्न थिंग मान्य आहे, अशा विचारांचा आयकोनोक्लास्ट असतो. नेक्स्ट बघा 15 नंबर इंट्रोवर्ट आणि एक्स्ट्रोवर्ट. असे 2 शब्द आहे बघा. इंट्रोवर्ट म्हणजे कोण, आतल्या गाठीचा, जो जास्त बोलत नाही, जो जास्त एक्सप्रेस करत नाही किंवा जास्त तो लोकांना सांगत नाही, त्याचा स्कोरही कोणाला माहीत नसतो, तो नेमका कुठला अभ्यास करतो हे कोणाला माहिती नसतं, कारण तो जास्त बोलतच नाही. त्याच्या उलट असतं बघा एक्स्ट्रोवर्ट म्हणजे काय, हा सगळीकडे बोंबलत फिरतो, हा सगळीकडे एक्सप्रेस करतो, याचे काही सिक्रेट नसतात, हा सगळ्यांना सांगतो माझा स्कोर काय आहे, माझं पुढचं नेक्स्ट गोल काय आहे, मी नेमकं काय करतो याच्याबद्दल सगळं तो एक्सप्लेन करतो, तो असतो एक्स्ट्रोवर्ट. काही इंट्रोवर्ट असतात, काही एक्स्ट्रोवर्ट असतात, काही ॲम्बिवर्ट असतात. ॲम्बी म्हणजे काय, ॲम्बिवर्ट म्हणजे असे की जे वेळ बघून एक्सप्रेस करतात, म्हणजे व्यक्ती बघून ते एक्सप्रेस करतात. ॲम्बिवर्ट. आपल्यातले मॅक्झिमम लोक आपण ॲम्बिवर्टही असू, कारण आपल्याला माहिती आहे कुठे शांत राहायचं आणि कुठे बोलायचं, म्हणजे कोणाजवळ एक्सप्रेस करायचं आणि कोणाजवळ एक्सप्रेस नाही करायचं, तर आपण ॲम्बिवर्ट आहोत. सो इंट्रोवर्ट म्हणजे काय, वन हू डज नॉट एक्सप्रेस मच. आणि एक्स्ट्रोवर्ट म्हणजे काय, जास्त बोलणारा. मग A.R. रहमान घ्या समोर. A.R. रहमान इज अ इंट्रोवर्ट कॅरेक्टर, तो व्यक्ती जास्त बोलत नाही. आणि तुम्ही कपिल शर्मा घ्या, तो एक्स्ट्रोवर्ट आहे, तो सर्वात जास्त बोलतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा इनसॉल्वंट आणि सॉल्वंट. हे 2 शब्द कॉमर्सवाल्यांना माहिती असतील. इनसॉल्वंट म्हणजेच काय की थोडक्यात बँक करप्सीवाला, म्हणजे थोडक्यात काय की दिवाळखोर, की जो घेतलेलं लोन परत करू शकत नाही, त्याला आपण म्हणतो इनसॉल्वंट, कर्जबाजारी, अगदी डुबणारा, संपणारा आर्थिकदृष्ट्या.
वन हू इज अनेबल टू पे हिज डेप्ट. जो घेतलेलं कर्ज पे करू शकत नाही त्याला इनसॉल्वंट म्हणतात, आणि जो घेतलेलं कर्ज परत करू शकतो त्याला आपण सॉल्वंट म्हणतो. मग हा बँकेच्या नजरेत चांगला असतो सॉल्वंट, आणि बँकेच्या नजरेत जो चांगला नाही तो असतो इनसॉल्वंट. उदाहरणार्थ विजय माल्या हा इनसॉल्वंट व्यक्ती आहे. नेक्स्ट बघा 17 नंबर, मिसॅन्थ्रोप. मिसॅन्थ्रोप म्हणजे काय, असा व्यक्ती किंवा अशी त्याची विचार प्रणाली आहे की तो हेटर ऑफ मॅनकाइंड आहे. तो हेट करतो मॅनकाइंडला, म्हणजे लोकांच्या काही उणिवा असतील, काही गरजा असतील, काही डिमांड असतील, काही हेल्प म्हणून तो काही करत नाही. त्याला असं म्हणायचं तो फक्त कॅपिटलिस्ट विचारांचा आहे. त्याला कोणाच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचं नाही आहे. ही डज नॉट केअर अबाउट युअर प्रॉब्लेम्स. ही डज नॉट इवन बॉदर अबाउट पॉप्युलेशन, बॉदर अबाउट सोशल इश्यूज. ही जस्ट थिंक्स अबाउट हिज ओन सेल्फ थिंग. म्हणजेच काय, हा फक्त सेल्फ सेंटर्ड आहे, याला काही गरज नाही आहे. हा हेटर आहे, म्हणजे काल उद्या जर कुठले लोक मेलीत, कोणाच्या समस्या आहेत, हे डज नॉट केअर. याच्या विरुद्ध जो आहे ना तो आहे फिलॉन्थ्रॉपिस्ट, ज्याला लोकांबद्दल आहे ना जाणीव आहे, जो लोकांना मदत करतो. आपण रतन टाटांचं एक्झाम्पल घेऊया. ही इज द ग्रेटेस्ट फिलॉन्थ्रॉपिस्ट ऑफ इंडिया. हे फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणजे काय की लोकांच्या अडचणीमध्ये मदत करणारा, लोकांच्या अडचणीमध्ये त्यांना सपोर्ट करणारा, लोकांवर प्रेम करणारा, त्याला आपण म्हणतो फिलॉन्थ्रॉपिस्ट. त्याला अजून एक शब्द आहे अल्ट्रुइस्ट. अल्ट्रुइस्ट आणि फिलॉन्थ्रॉपिस्ट दोघांचं एकच मिनिंग आहे. यांच्या विरुद्ध जो आहे तो असतो मिसॉन्थ्रॉपिस्ट. तो हेटर ऑफ मॅनकाइंड आहे. आणि हे जे दोघे आहे फिलॉन्थ्रॉपिस्ट आणि अल्ट्रुइस्ट हे लव्हर ऑफ मॅनकाइंड आहे. नेक्स्ट आहे बघा मर्सिनरी. हा आलेला आहे PSI ला. मर्सिनरी म्हणजे काय, पैसा घेऊन काम करणारा. थोडक्यात पैसे दिसल्यानंतर याचे सगळे विचारसरणी, याचे बिलीफ, याचे प्रिन्सिपल विसरून जातो आणि पैसे घेऊन काम करतो. हा दल बदलू व्यक्ती आहे. हा फक्त पैशांवरती कार्य करतो. हा इन्फ्लुअन्स आहे. पैसा दिसला की याचे सगळे हे रूल्स लॉज सगळे साईडला ठेवून कामं करतो. सो मर्सिनरी म्हणजे काय, वन हू कॅन इझिली बी इन्फ्लुअन्स बाय मनी. पैसे बघून लगेच बदलणारा. नेक्स्ट नंबर आहे नार्सिसिस्ट. आणि खूप सुंदर वर्ड आहे ॲक्च्युली. हा व्यक्तीच खूप छान असतो. नार्सिसिस्ट म्हणजे काय, स्वतःवर खूप प्रेम करणारा, जो दिवसातून 10 वेळा आरशासमोर बघतो, ज्याचे क्लोथिंग बघतो, ज्याचं चालणं, ज्याचे हेअरस्टाईल, जो स्वतःवरती खूप सेंटर्ड असतो, स्वतःवरती खूप प्रेम करतो, त्याला म्हणतो आपण नार्सिसिस्ट. हा शब्द निगेटिव्ह नाही आहे, हा पॉझिटिव्ह वर्ड आहे ॲक्च्युली प्रत्येकाने नार्सिसिस्ट असलं पाहिजे. सो यू शुड लव्ह युअर सेल्फ फर्स्ट, नॉट टू द वर्ल्ड. याच्याशी रिलेटेड 2 शब्द आहे बघा, इगोइस्ट आणि इगोटिस्ट. दोघे शब्द इंटरेस्टिंग आहे, समजून घ्या. इगोइस्ट म्हणजे काय, मीपणा असलेला, म्हणजे मीच फक्त, बाकी सगळे मूर्ख आहेत आणि मीच खूप ग्रेट आहे अशी विचारसरणी ठेवणारा, हा असतो इगोइस्ट. फक्त मी 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 करत असतो हा कुठे. म्हणजेच काय, वन हू टॉक्स अबाउट वन सेल्फ. स्वतःविषयी जास्त बोलणारा जो असतो तो असतो इगोइस्ट. आणि इगोटिस्ट म्हणजे कोण, इगोटिस्ट म्हणजे असा व्यक्ती जो स्वतःविषयी नाही बोलत, जो स्वतःच्या ॲक्च्युली अचिव्हमेंटबद्दल बोलतो. म्हणजे मी 10वीत पहिला आलो होतो, 12वीत मला इंग्लिशमध्ये 92 मार्क्स होते आणि मी पहिली मॅच जिंकली होती आणि मी असं केलं, मी तसं केलं. ज्या गोष्टी त्याने यश मिळवलेलं आहे त्यांचं जास्त बोस्टिंग करणारा म्हणजे इगोटिस्ट. स्वतःबद्दल बोलणारा इगोइस्ट, आणि स्वतःवर प्रेम करणारा तो असतो नार्सिसिस्ट. ठीक आहे, तर तुम्ही एक लक्षात घ्या, इगोइस्ट कोण आहोत, आपण आहोत. आपण सगळी जनता इगोइस्ट आहोत, आपण स्वतःबद्दल बोलतो. आणि इगोटिस्ट कोण आहे, आपले पॅरेंट्स आहे, जे आपल्या कौतुकाबद्दल बोलतात, जे आपल्या यशाबद्दल बोलतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे बघा फिलोगायनिस्ट. आता फिलोगायनिस्ट म्हणजे कोण, जो स्त्रियांचे हक्क मांडणारा. तुम्हाला एक शब्द माहिती असेल, फेमिनिस्ट वर्ड माहिती असेल, फेमिनिस्ट याच्याशी रिलेटेड आहे. फेमिनिस्ट म्हणजे कोण, स्त्रियांची बाजू मांडणारा, स्त्रियांविषयी बोलणारा, स्त्रियांचे हक्क जाणून घेणारा, तो असतो फेमिनिस्ट. सेम थिंग त्याच्याशी रिलेटेड हाच आहे. फिलोगायनिस्ट म्हणजे कोण, अ लव्हर ऑफ वुमन. मग हा फक्त वुमनला लव्ह करत नाही, ही सपोर्ट्स वुमन, ही थिंक्स अबाउट वुमन आणि ऑल्सो केअर्स अबाउट वुमन. म्हणजे हा ॲडमायर करतो वुमनला, हा लव्ह करतो, रिस्पेक्ट करतो, हा असतो फिलोगायनिस्ट. याच्या विरुद्ध इंटरेस्टिंग आहे अजून मिसोगायनिस्ट. मिसोगायनिस्ट म्हणजे काय, हेटर ऑफ वुमन आहे. हा स्त्रियांचा हेट करतो. हा शब्द बऱ्याच वेळा आलेला आहे, रिपीट. मिसोगायनिस्ट आहे हा. मिसोगायनिस्ट हेटर ऑफ वुमन, फिलोगायनिस्ट लव्हर ऑफ वुमन. दोघांमध्ये फरक आहे. अजून एक याची रिलेटेड आहे मिसोगॅमिस्ट आहे बघा, मिसोगॅमिस्ट. मिसोगॅमिस्ट म्हणजे कोण, हेटर ऑफ मॅरेज. याला लग्न नको आहे, याला लग्नाचा अतिशय तिटकार आहे, हा नको म्हणतो की लग्नच करायचं नाही आहे. सो मिसोगॅमिस्ट आणि मिसोगायनिस्टमध्ये ना जरा थोडी गफलत होऊ शकते. दोघांचं स्पेलिंग व्यवस्थित बघून घ्या. पहिला गायनिस्ट आहे. गायनिस्ट काय, गायनेकोलॉजिस्ट लक्षात घ्या, स्त्रीरोगतज्ञ. मग गायनेकोलॉजिस्ट म्हणजे काय, वुमन येतं त्यामध्ये वर्ड. सो मिसोगायनिस्ट हेटर ऑफ वुमन, मिसोगॅमिस्ट गॅमी मिसोगॅमिस्ट हेटर ऑफ मॅरेज. नेक्स्ट आहे 21 पॉलिग्लॉट. पॉलिग्लॉट म्हणजे काय, मल्टीलँग्वेज. पॉलिग्लॉट म्हणजे मल्टीलँग्वेज म्हणजे काय, की ज्याला अनेक भाषा अवगत आहे असा. मग राजाराम मोहन राय घ्या, बेस्ट एक्झाम्पल हिस्ट्रीमधलं, की ही वॉज अ पर्सन ऑफ having so many language that he has known. I mean polyglot he was person in reality. I mean he knew multi-language he was in personality. So polyglot म्हणजे multi-language, ज्याला अनेक भाषांचं ज्ञान आहे तो असतो पॉलिग्लॉट मल्टीलँग्वेज. म्हणजे ज्याला 2 भाषांचं ज्ञान आहे त्याला बायलँग्वेज म्हणतो आपण, म्हणजे 2 भाषा. आणि ज्याला एकच भाषा येते तो असतो
मोनोलँग्वेल, जसं म्हणून मोनोपॉली. सो मोनोलँग्वेल म्हणजे एकच भाषा अवगत असलेला, दोन भाषा अवगत असते त्याला आपण बायलँग्वेल म्हणतो. अनेक भाषा माहिती त्याला पॉलिग्लॉट किंवा मल्टी लँग्वेज सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट आहे बघा ऑक्झोरियस. ऑक्झोरियस म्हणजे असा नवरा जो बायकोवर खूप प्रेम करतो, ज्याला बायको प्रियसीच वाटते. म्हणजे लग्न झाल्यानंतर तो बायकोच्या प्रेमात इतका पडतो की त्याला असं वाटतं की तो ॲक्च्युली अनमॅरिड आहे, पण त्याला असं वाटतं की मी प्रेमात पडलो आहे. सो वन अ हजबंड हू ऑलवेज अ फॉन्ड ऑफ वाईफ, म्हणजे जो खूप प्रेम करतो बायकोवरती, त्याला बायकोशी खूप अशी आस्था आहे, त्याला आपण म्हणतो ऑक्झोरियस. अ पर्सन हू शोज अ ग्रेट ऑफ एक्सेसिव्ह फॉन्डनेस फॉर वन्स वाईफ. आता बघा ऑक्झोरियसच्या उलट काय, ऑक्झोरिसाइड. ऑक्झोरिसाइड म्हणजे काय, असा पुरुष की जो त्याच्या बायकोची हत्या करतो. साईड शब्द माहिती असेल तुम्हाला, सुइसाइड, पॅट्रिसाइड, मॅट्रिसाइड, फ्रॅट्रिसाइड, त्यानंतर ऑक्झोरिसाइड, हे सगळे एमपीसीत आलेले ऑलरेडी. त्यातलं ऑक्झोरिसाइड म्हणजे काय, स्वतःच्या बायकोची हत्या करणे, त्याला आपण ऑक्झोरिसाइड म्हणतो. म्हणजे वन हू किल्स हिज वन्स वाईफ. सेकंड बघा त्याच्या रिलेटेड एक पॅरिसाइड शब्द पण आहे, पॅरिसाइड. पॅरेंट्स शब्द याच्याशी रिलेटेड आहे, पॅरेंट्स. पॅरिसाइड म्हणजे काय, किलिंग ऑफ वन्स पॅरेंट्स, स्वतःच्या आईवडिलांची हत्या करणे, त्याला आपण पॅरिसाइड म्हणतो. नेक्स्ट आहे बघा रेजिसाइड. आता आलेला राज्याच्या 17ला. रेजिसाइड म्हणजे काय, किलिंग ऑफ किंग ऑर क्वीन. रेजिसाइड, रेजी शब्द लक्षात घ्या, रेजाईम म्हणजे साम्राज्य, रेजाईम म्हणजे साम्राज्य. मग साम्राज्य कोण चालवतं, राजा किंवा राणी, त्यांची हत्या म्हणजे रेजिसाइड. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा पुढचा सरोरिसाइड. सरोरिसाइड म्हणजे किलिंग ऑफ वन सिस्टर. बहिणीची हत्या जर केली असेल कोणी तर त्याला सरोरिसाइड म्हणतो आपण. सो अगेन रिपीट करतो बघा, ऑक्झोरियस म्हणजे बायकोवर प्रेम करणारा, ऑक्झोरिसाइड बायकोची हत्या करणारा, त्यानंतर पॅरिसाइड आई वडिलांची हत्या करणारा, त्यानंतर रेजिसाइड राजा किंवा राणीची हत्या करणारा, आणि नेक्स्ट आहे सरोरिसाइड म्हणजेच काय, स्वतःच्या बहिणीची हत्या करणारा. नेक्स्ट आहे बघा डेटिलोलॉजी. आता डेटिलोलॉजी काय माहिती का, मूक आणि बधिर जे लोक असतात ना, त्यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन करण्यासाठी जे हातवारे असतात, जे बॉडी लँग्वेज असते, त्याला डेटिलोलॉजी म्हणतो आपण. द यूज ऑफ अ फिंगर्स अँड हँड्स टू कम्युनिकेट अँड कन्वे आयडियाज. जुन्या काळामध्ये दुपारी बातम्या यायच्या बघा दूरदर्शनवरती, त्यावरती ना एक कम्युनिकेशन डेटिलोलॉजी ती असायची. एक व्यक्ती असं काहीतरी एक जेस्चर करायची आणि त्यानंतर दुसरा व्यक्ती ते कम्युनिकेट करायचा. सो डेटिलोलॉजी म्हणजे काय, युझिंग हँड जेस्चर टू कम्युनिकेट विथ अदर्स. नेक्स्ट आहे बघा लेक्झिकोग्राफर. लेक्झिकोग्राफर म्हणजे कोण, अ पर्सन हू कंपाइल्स डिक्शनरी. जी लोक डिक्शनरी कंपाईल करतात, डिक्शनरी बनवतात, त्याला आपण लेक्झिकोग्राफर म्हणतो, लेक्झिकोग्राफर. नेक्स्ट आहे 25 सिफॉलॉजिस्ट. सिफॉलॉजिस्ट म्हणजे काय, याला माहिती असतं की नेमक्या इलेक्शनचा ट्रेंड काय असणार आहे, कुठल्या पार्टीला सर्वात जास्त मतदान होणार आहे आणि कोण निवडून येणार आहे, नेमका कल काय असेल, कशा प्रकारे निवडणूक असेल, कुठला अजेंडा असेल, कुठल्या पॉलिटिकल पार्टीने कुठला स्टँड घेतला पाहिजे, याचा पूर्ण स्टडी करणारा, इलेक्शन प्रोसेसचा पूर्ण स्टडी करणारा तो सिफॉलॉजिस्ट. वन हू स्टडी द इलेक्शन अँड ट्रेंड्स इन वोटिंग. जनरली आपण बघतो ना की इलेक्शनच्या आधी बरेचसे आपले जे मीडिया असतो, तो मीडिया बरंच काही रिप्रेझेंट करतो की यांना इतके पडतील, यांना इतके पडतील मत, कोण जिंकेल. थोडक्यात काय, तो सिफॉलॉजिस्ट त्यांना सांगत असतो की नेमका ट्रेंड काय आहे, हा असतो सिफॉलॉजिस्ट. नेक्स्ट बघा ॲव्हियरी आणि ॲपियरी, दोन शब्द आहेत बघा, हे नेहमी येत असतात. ॲव्हियरी म्हणजे काय, पिंजरा ज्यामध्ये बर्ड्स ठेवले जातात, वेअर बर्ड्स आर केप्ट, ॲव्हियरी. आणि ॲपियरी म्हणजे काय, जिथे बीज म्हणजे मधमाशा ठेवल्या जातात. ॲपियरी मधमाशा ठेवण्याचं ठिकाण आणि ॲव्हियरी थोडक्यात काय, बर्ड्स ठेवण्याचं ठिकाण म्हणजेच पिंजरा. सो ॲव्हियरी म्हणजे काय, वेअर बर्ड्स आर केप्ट, आणि ॲपियरी म्हणजे काय, वेअर बीज आर केप्ट. नेक्स्ट आहे 27 क्रेश. क्रेश म्हणजे काय, एक अशी नर्सरी असते जिथं लहान बाळ ठेवलं जातं आणि आईवडील जॉबला जातात, त्याला क्रेश म्हणतो आपण. जनरली क्रेश कुठे असतं की मॅक्झिमम मल्टिपल म्हणजे मुंबई बघा किंवा बँगलोर बघा, दिल्ली बघा, मोठ्या सिटीमध्ये काय असतं की वर्किंग क्लास सर्वात जास्त असतो. मग वर्किंग क्लास काय करतो, त्यांची लहान लेकरं क्रेशला ठेवतो. आपण त्याला पाळणा घर म्हणतो मराठीमध्ये, आय थिंक पाळणा घर इट इज राईट वर्ड. सो नर्सरी वेअर बेबीज अँड यंग चिल्ड्रन आर केअर फॉर ड्युरिंग द वर्किंग डे, त्याला आपण क्रेश म्हटलं जातं, क्रेश. नेक्स्ट आहे इन्फर्मरी. हा शब्द आता आलेला राजस्वीला. इन्फर्मरी म्हणजे काय, एक असं हॉस्पिटल की ज्यामध्ये लॉंग ड्युरेशनसाठी असलेला जो इलनेस असतो तो जाण्यासाठी तिथं एक पेशंट ॲडमिट केला जातो, थोडक्यात दवाखानाच, पण असा व्यक्ती ज्याचा इलनेस लॉंग काळ चालणार आहे आणि त्या लॉंग काळासाठी तिथं तो स्टे असतो काही काळ आणि त्यानंतर त्याला रिकव्हरी झाल्यानंतर त्याला घरी पाठवलं जातात, त्याला म्हणतो आपण इन्फर्मरी. अ प्लेस इन अ लार्ज इन्स्टिट्यूशन फॉर द केअर ऑफ दोज हू आर इल बट देअर इलनेस इज फॉर लॉंग पिरियड ऑफ टाईम, त्याला म्हणतो आपण इन्फर्मरी. नेक्स्ट आहे बघा मिनेजरी. आता मिनेजरी म्हणजेच काय, थोडक्यात काय तर आपलं झू म्हणजे काय, अ कलेक्शन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स केप्ट इन कॅप्टिव्हिटी फॉर एक्झिबिशन.
एक्झिबिशनसाठी ठेवलेले जेवढे ॲनिमल्स असतात त्या एरियाला आपण मेनेजरी म्हणतो. मग मेनेजरी थोडक्यात काय, सर्कसमध्ये पण असते, सर्कसमध्ये आपण ॲनिमल्स बघतो ती मेनेजरी आहे, किंवा झू असेल, झूमध्ये आपण जात असतो फिरायला तर ती मेनेजरी असते. नेक्स्ट आहे बघा ॲरिस्टोक्रॅसी. या फॅक्टरवरती प्रश्न भरपूर आहेत आणि CDS असेल, UPSC, MPSC बऱ्याच एक्झाममध्ये वरती प्रश्न आहे बघा. ॲरिस्टोक्रॅसी म्हणजे काय, आपण सरळ डेमोक्रेसी घेऊ. डेमोक्रेसी काय म्हणतो, गव्हर्नमेंट बाय पीपल. जेव्हा लोक चालवतात सरकार, त्या सरकारला आपण म्हणतो डेमोक्रेसी. ब्युरोक्रेसी म्हणजे काय, ऑफिशियल चालवतात, गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल्स म्हणजे ब्युरोक्रॅट्स. ब्युरोक्रेसी म्हणजे काय, जे ब्युरोक्रॅट चालवतात देश. जर देश नोबल लोक चालवत असतील तर त्याला म्हणतात ॲरिस्टोक्रॅसी. आता नोबल लोक म्हणजे काय, की जे घराणेशाही मोठे आहेत समाजामध्ये, त्यांची पुढची पिढी जर देश चालवत असेल तर त्याला म्हणतो आपण ॲरिस्टोक्रॅसी. ॲरिस्टोक्रॅट पण बऱ्याचशा हॉटेलचे नावं असतात बघा, म्हणजे उच्च वर्ग. आता उच्च वर्ग कसा निवडायचा, तो मोठा एक घराणेशाही असेल, राजेशाही असेल, त्यातनं आलेली लोक, तर ते असते ॲरिस्टोक्रॅसी. दुसरं बघा ऑटोक्रॅसी. ऑटोक्रॅसी म्हणजे काय, की जेव्हा गव्हर्नमेंट एखादं सरकार जर चालवणारे लोक रिच लोक असतील, श्रीमंत लोक जर देश चालवत आहेत त्याला म्हणतो आपण ऑटोक्रॅसी. नेक्स्ट आहे बघा जेरोंटोक्रॅसी. आता जेरोंटोक्रॅसी म्हणजे काय, की जेव्हा गव्हर्नमेंट चालवणारे लोक सगळे ओल्ड आहे किंवा एल्डर लोक आहे त्याला आपण जेरोंटोक्रॅसी म्हणतो. नेक्स्ट आहे कॅकिस्टोक्रॅसी. कॅकिस्टोक्रॅसी काय असतं, की जर देश चालवणारे लोक सर्वात वर्स्ट आहे, लेस क्वालिफाईड आहेत आणि थोडक्यात काय त्यांची लायकी नाही देश चालवण्याची पण ते चालवत आहेत, त्याला आपण कॅकिस्टोक्रॅसी म्हणतो. नेक्स्ट आहे निओक्रॅसी. निओक्रॅसी म्हणजे काय, की थोडक्यात अनुभव नसलेले लोक जर देश चालवतात, की एखाद्या 21 वर्षाचं पोरगं असेल, 25 वर्षाचं पोरगं असेल, ज्याला कुठलाही पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही आहे आणि त्याच्यात देश देऊन टाकला, त्याला आपण निओक्रॅसी म्हणतो. मग बऱ्याच वेळा जे क्रिटिकल असतात गव्हर्नमेंटचे ते लेख लिहित असतात, की आपला भारत देश काय आहे, डेमोक्रेसी आहे का नाही, तर ते म्हणतात थोडा तो कॅकिस्टोक्रॅसी आहे, थोडा ऑटोक्रॅसी आहे, थोडा ॲरिस्टोक्रॅसी आहे, थोडा ब्युरोक्रॅसी आहे, थोडा अजून न्यूरोक्रॅसी आहे. म्हणजे थोडक्यात काय, ते टीका करताना म्हणतात की देश हा मिक्स ऑफ ऑल आहे आपला इंडिया, म्हणजे डेमोक्रेसी नाही आहे. तर थोडक्यात लक्षात घ्या ऑटोक्रॅसी काय, जेरोंटोक्रॅसी काय, कॅकिस्टोक्रॅसी काय, निओक्रॅसी काय. नेक्स्ट आहे बघा मोनार्की. मोनार्कीवरती प्रश्न आलेला आपल्याला. मोनार्की थोडक्यात काय, राजा किंवा राणी जर देश चालवतात त्याला आपण मोनार्की म्हणतो. अजून एक शब्द आहे बघा अनार्की. हा शब्द लक्षात घ्या. अनार्की टॅक्स असिस्टंटला आलेला आहे. अनार्की म्हणजे काय, जिथं लॉ नाही, जिथं गव्हर्नमेंट नाही, जिथं रूल नाही, कोणी येतं आणि कोणी सत्ता चालवत आहे. अफगाणिस्तान घ्या एक्झाम्पल, अनार्की तिथं. किंवा मिडल ईस्टच्या काही कंट्री घ्या, तिथं सगळीकडे अनार्की आहे, तिथं कुठलं कॉन्स्टिट्यूशन फॉलो होत नाही, तिथं लॉ फॉलो होत नाही, त्याला अनार्की म्हटलं जातं. आणि मोनार्की म्हणजे काय, गव्हर्नमेंट बाय किंग ऑर क्वीन. बघा 31 नंबरचा क्वेश्चन आहे ॲक्रोफोबिया. आता ॲक्रोफोबिया, फोबियाशी रिलेटेड पण काही शब्द MPSC ऑलरेडी विचारलेले आहेत. ॲक्रोफोबिया म्हणजे काय, ज्याला हाईटची भीती आहे. म्हणजे सपोज तुम्ही एखाद्या उंचवरती गेला कुठेतरी आणि तिथून तुम्हाला भीती वाटते, तर ती भीती असते म्हणजे ॲक्रोफोबिया त्याला आपण म्हणतो, म्हणजेच फिअर ऑफ हाईट. जसं आपण म्हणतो हायड्रोफोबिया, फिअर ऑफ वॉटर, हायड्रोफोबिया असतं, ॲक्रोफोबिया, एक्झिनोफोबिया, असे भरपूर फोबिया आहेत बघा. त्यातलं इम्पॉर्टंट सांगतो तुम्हाला सिनोफोबिया. बघा सिनोफोबिया म्हणजे काय, कुत्र्यांची भीती असणे. काही लोकांना कुत्र्यांची भीती वाटते तर त्याचं फिअर ऑफ डॉग्स, त्याला म्हणतो सिनोफोबिया. नेक्स्ट क्लॅस्ट्रोफोबिया. हा 2 वेळा आलेला आपल्याला. क्लॅस्ट्रोफोबिया म्हणजे काय, एखाद्या 4 भिंतींच्या आत मला बंद करून टाकेल कोणीतरी, याची भीती असते. थोडक्यात 4 भिंतींच्या आत जर मी एकटा राहिलो तर मी मरेल इथं, किंवा मला काही कोणीतरी खाऊन टाकेल अशी भीती असणे, त्याला आपण तो क्लॅस्ट्रोफोबिया. नेक्स्ट आहे झेनोफोबिया. झेनोफोबिया म्हणजे काय, फिअर ऑफ फॉरेनर्स. आता फॉरेनरची फिअर कशी असते बरं, जेव्हा आपण कुठल्या तरी ठिकाणी फिरायला जातो आणि तिथं फॉरेनर दिसतात पण आपली हिंमत नाही होत त्यांच्याशी बोलायला. 2 गोष्टीमुळे, एक इंग्लिश येत नाही आपल्याला किंवा आपण त्यांना बोलायला भीतो, त्यांना अप्रोच करायला भीतो, त्याला म्हणतो आपण झेनोफोबिया. झेनोफोबिया म्हणजे काय, थोडक्यात फिअर ऑफ फॉरेनर्स. नेक्स्ट आहे बघा फिलिसाइड. साईडशी रिलेटेड मग सांगितलं तुम्हाला मी, सरोरी साईड सांगितलं, रेजिसाइड सांगितलं, त्यात काही बघा काही वर्ड आहे अजून. फिलिसाइड म्हणजे काय, किलिंग वन सन ऑर डॉटर, स्वतःचा मुलगा किंवा मुलीची हत्या करणे, त्याला आपण म्हणतो फिलिसाइड. फिलिसाइड, मुलाची किंवा मुलीची हत्या करणारा. दुसरा बघा फ्रॅट्रिसाइड. आपण म्हणतो फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी आणि लिबर्टी आपण घेतलेला आहे बघा. सो फ्रॅट्रिसाइड म्हणजे बंधुत्व, म्हणजेच काय फ्रॅटर्निटी. मग फ्रॅट्रिसाइड म्हणजे काय, बंधू किंवा भगिनीची हत्या, म्हणजे थोडक्यात भाऊ किंवा बहिणीची हत्या असेल त्याला आपण फ्रॅट्रिसाइड म्हणतो. नेक्स्ट आहे जेनोसाइड. जेनोसाइड म्हणजे काय, जेनो, जी फॉर ग्रुप, लक्षात घ्या, जी फॉर ग्रुप. जर एखादा समाज असेल, जात असेल, धर्म असेल, एखादा संघ असेल, त्या संपूर्ण संघाला, म्हणजे त्या समाजाला, पूर्ण सगळ्या लोकांची एकाच वेळी हत्या करणे, त्याला आपण म्हणतो जेनोसाइड. म्हणजे काय, किलिंग ऑफ लार्ज ग्रुप ऑफ पीपल. मग आपण जेव्हा हिटलरबद्दल वाचतो तर त्याच्या लाईफबद्दल जेव्हा वाचतो तिथे एक शब्द येतो नेहमी, जेनोसाइड. जेनोसाइड काय, कारण त्याने ग्रुपमध्ये लोकांना मारलं होतं, सो दॅट इज कॉल्ड जेनोसाइड. नेक्स्ट आहे होमिसाइड. होमिसाइड म्हणजे काय, थोडक्यात मनुष्यवध. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला ठार केलं त्याला आपण होमिसाइड म्हणतो. मग तुम्ही एखाद्याला ॲक्सिडेंटमध्ये मारलं असेल तेही होमिसाइड आहे, किंवा एखादा खून केला तोही होमिसाइडच आहे. नेक्स्ट आहे बघा ॲलिगरी.
ॲलेगरी म्हणजे काय, थोडक्यात रूपक कथा. अशी एक कथा की ज्यामध्ये एक वेगळा मिनिंग दडलेला असतो, तो बाहेर निघतो, की ज्यामध्ये काहीतरी एक फक्त एक माध्यम असतं सांगण्याचं आणि त्यात काहीतरी वेगळा मिनिंग त्या लेखकाला सांगायचा असतो, तर आपण ॲलेगरी म्हणतो. आपल्याला लहानपणी बघा बऱ्याच वेळा सांगितलं जायचं की एक ससा होता आणि एक कासव होतं, त्यांची पैज लागली. थोडक्यात ते ससा आणि कासव हे कोणाला रिप्रेझेंट करतात, व्यक्तीला. म्हणजे ते तशी स्टोरी नाही, तसं प्रत्यक्षात घडलं नाही आहे, तो फक्त पण व्यक्तीला एक संदेश देण्याचा प्रयत्न करतो की बा आयुष्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवा. दॅट इज कॉल्ड ॲलेगरी. सो ही अशी स्टोरी आहे जी मॉरल पण सांगते, यामध्ये एक हिडन मिनिंग असतो आणि त्यामध्ये काहीतरी वेगळे पात्र असे रिप्रेझेंट केले असतात, पण त्यात काहीतरी दडलेला असतो मिनिंग, तर आपण ॲलेगरी म्हणतो. नेक्स्ट बघा ब्लॅस्फमी. ब्लॅस्फमी म्हणजे काय, कुठल्याही पवित्र ठिकाणाविषयी, देव असेल, धर्म असेल, त्याच्याविषयी कुठले डिसरिस्पेक्टफुल लँग्वेज बोलणे, त्याला आपण ब्लॅस्फमी म्हणतो. म्हणजेच काय, टॉक डिसरिस्पेक्टफुली अबाउट गॉड ऑर रिलिजियस थिंग. म्हणजे देव किंवा धर्माविषयी डिसरिस्पेक्टफुली बोलणे, त्याला ब्लॅस्फमी म्हणतात. ब्लॅस्फमी लॉ पण आहे बघा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला. म्हणजे त्यांच्या देव किंवा धर्माविषयी कोणी वाईट बोललं असेल तर त्याला तिथं शिक्षा होते. सो ब्लॅस्फमी म्हणजे काय, से समथिंग डिसरिस्पेक्टफुली अबाउट गॉड, रिलिजन ऑर सेक्रेट थिंग. सेक्रेट म्हणजे पवित्र ठिकाणाविषयी तुम्ही काहीतरी अपशब्द बोललात, त्याला ब्लॅस्फमी असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे 35 एफिमेरल. एफिमेरल म्हणजे काय, लास्टिंग फॉर अ व्हेरी शॉर्ट टाइम. म्हणजेच काय, क्षणभंगूर. याला आपण अजून एक शब्द म्हणू, मोमेंटरी. मोमेंटरी म्हणजे काय, क्षणात संपणारं, त्याला म्हणतो आपण एफिमेरल. अजून एक शब्द याला ट्रान्सियंट. ट्रान्सियंट असेल, मोमेंटरी असेल किंवा एफिमेरल असेल, हे सगळ्या शब्दांचा एकच अर्थ आहे, तो म्हणजेच काय, थोडक्यात संपणारं, अगदी शॉर्ट पिरियडसाठी असणारं, नॉट फॉर एव्हर. आणि जे चिरकाल असतं, जे नेहमी चालणार असतं, त्याला आपण म्हणतो पेरिनियल. पेरिनियल म्हणतो, परमनंट पण म्हणतो. त्याला अजून एक शब्द बघा की जे लॉंग लास्टिंग असतं, लॉंग लास्टिंग आहे, पेरिनियल आहे, आणि अजून ते फॉर एव्हर पण आहे, जे जास्त काळ टिकतं. आणि जे थोडा काळ टिकतं त्याला आपण मोमेंटरी, त्याला आपण एफिमेरल, त्याला ट्रान्सियंट पण आपण म्हटलं जातं. नेक्स्ट आहे 56 नंबर. हे शब्द आलेले आहेत ऑलरेडी. इम्प्रॉम्प्टू किंवा एक्स्टेम्पोर. खरं तर हे इंग्लिश वर्ड नाही आहेत, हे दुसऱ्या भाषेतून कॉपी केलेले आहेत. तर एक्स्टेम्पोर आणि इम्प्रॉम्प्टू म्हणजे काय, विदाउट प्रिपरेशन. बऱ्याच वेळा आपण काय करतो, प्रिलिम एक्झाम देतो, विदाउट प्रिपरेशन म्हणजे 200 आलेले आहेत. म्हणजे तुम्ही काय केलं, इम्प्रॉम्प्टू किंवा तुमचं ते एक्स्टेम्पोर होतं. काही लोकांचे इंटरव्ह्यू असतात बघा, इंटरव्ह्यू पण काय करतात, डायरेक्ट जातात, इंटरव्ह्यू देतात. म्हणजे ते विदाउट प्रिपरेशन आहे, विदाउट प्रायर स्टडी, विदाउट प्रायर प्रिपरेशन, त्याला आपण म्हणतो एक्स्टेम्पोर किंवा इम्प्रॉम्प्टू. एक्स्टेम्पोर किंवा इम्प्रॉम्प्टू. नेक्स्ट आहे एक्झोनरेट. एखाद्याला दोषमुक्त करणे, एखाद्याला अगदी मुक्तता देणे. म्हणजे एखाद्यावरती कोणाला आरोप केलेले असतील त्यातून त्याला मुक्त करणे, त्याला आपण म्हणतो एक्झोनरेट. एक्झोनरेट म्हणजेच काय, रिलीज समवन फ्रॉम अ ड्युटी, ऑब्लिगेशन ऑर एनी काइंड ऑफ क्राईम. म्हणजे त्याला आपण एक्झोनरेट करतोय, म्हणजे काय, त्याला आपण मुक्त करतो आहेत, त्याला त्या गोष्टीतनं बाहेर काढतोय, त्याला फ्री करतोय, त्याला म्हणतो आपण एक्झोनरेट. नेक्स्ट वर्ड आहे ग्रिगारियस. लोकांमध्ये असणारा, नेहमी लोक याला आवडतात, म्हणजे समाजाचा एक त्याला भाग आवडतो, समाजात नेहमी हा वावरतो, हा सोशिएबल आहे, हा फ्रेंडली आहे, हा फॉन्ड ऑफ पीपल आहे, हा नेहमी सगळ्या लोकांमध्ये फिरत असतो, याला लोकच आवडतात, हा असतो ग्रिगारियस. याला म्हणतो आपण सोशिएबल. म्हणजे आपण दुसरा शब्द म्हणूया आपण फॉन्ड ऑफ ग्रुप, फॉन्ड ऑफ कंपनी, फॉन्ड ऑफ पीपल. म्हणजे याला लोकांची गोडी आवड रुची आहे, लोकांमध्येच राहतो, हा खूप मन मिळावू, हा प्रॉपर शब्द याला होईल, मन मिळावू. म्हणजे काय, ग्रिगारियस म्हणजे सोशिएबल. नंबर नेक्स्ट आहे बघा 39 नंबर, इनडेलिबल. इनडेलिबल म्हणजे काय, की अशी गोष्ट की जी धुता येणार नाही, जी पुसता येणार नाही. मग याच्या विरुद्ध काय होईल, डेलिबल. फक्त तो इन काढून टाकायचा. डेलिबल म्हणजे काय, अशी गोष्ट जी धुता येते, जी पुसता येते, जी मिटवता येते. पण इनडेलिबल म्हणजे काय, जी धुता येत नाही, जी पुसता येत नाही, जी मिटवता येत नाही, त्याला आपण इनडेलिबल म्हणतो. मग बऱ्याच वेळा आपण जी साईन करतो आपल्या चेकवरती, ती इनडेलिबल असते. जे पुसता येणार नाही आहे, जी मिटवता येणार नाही, ती इनडेलिबल असते. नेक्स्ट आहे बघा इनफॅलिबल. PSI 17ला शब्द आहे हा, आणि फॉरेस्टला पण आहे. इनफॅलिबल म्हणजे काय, अचूक, ज्याच्यामध्ये चुका नाही असा, की इनकॅपेबल ऑफ मेकिंग मिस्टेक्स ऑर बिंग रॉंग. इनफॅलिबल असतात काही लोक. मी असं म्हणेल की निसर्ग हा इनफॅलिबल आहे, जो चुकत नाही. सोमवार आला की मंगळवार येतो, पृथ्वी फिरते बघा, इनफॅलिबल आहे पृथ्वी, म्हणजे ज्या चुका नाही आहेत. मग त्याच्या विरुद्ध काय असेल, फॅलिएबल. फॅलिएबल म्हणजे काय, ज्याच्यात खूप चुका आहेत असा. मग तो कोण आहे, एकच आहे, माणूस, व्यक्तीच चुका करतो. मॅन इज एरर असं म्हणतात, इंग्लिशमध्ये म्हण आहे, मॅन इज एरर. म्हणजेच काय, तो फॅलिएबल आहे. पण निसर्ग जो आहे तो इनफॅलिएबल आहे. इनफॅलिएबल म्हणजे काय, बिनचूक, ज्याच्यात चूक नाही असा. नेक्स्ट वर्ड बघा पेनेशिया. पेनेशिया पुन्हा PSI 17ला आहे. पेनेशिया म्हणजे काय, रामबाण उपाय. थोडक्यात काय, की कुठला आजार असेल, कुठली समस्या असेल, त्याच्यावरती बेस्ट रेमेडी म्हणजेच पेनेशिया होय. मग अ सोल्युशन ऑर रेमेडी फॉर ऑल डिफिकल्टीज ऑर डिसीज. कुठलाही प्रॉब्लेम असेल, कुठलाही आजार असेल, त्याच्यावरती तंतोतंत रामबाण उपाय म्हणजेच पेनेशिया. नेक्स्ट वर्ड आहे प्लॅगियरिझम.
प्लॅगियरिझम म्हणजे चोरी, पण चोरी कुठली? पैशांची नाही, साहित्य चोरी. आणि साहित्य कुठलं? तर लिखित स्वरूपाचं. म्हणजे थोडक्यात एखाद्या लेखकाने काही लिहिलं असेल ते मी चोरणार आणि मी माझ्या पुस्तकाचं नाव देणार, आणि त्याला म्हणतो आपण प्लॅगियरिझम. म्हणजे साहित्य चोरी असेल त्याला प्लॅगियरिझम म्हणतो आपण. मग बऱ्याच वेळा केस पण चालते बघा, एखाद्या लेखकाचं जर कोणी चोरलं तर पेटंट थ्रू तो व्यक्ती त्याच्यावर क्लेम करतो आणि त्याला तो कोर्टात ओढतो, ते प्लॅगियरिझम असतं. किंवा साहित्य क्षेत्रामध्ये कुठलंही तुम्ही साहित्य म्हणजे लिटररी जर तुम्ही फंक्शन बघितलं लिटरेचरचं कुठले, त्यामध्ये प्लॅगियरिझमविषयी बोललं जातं. बरेचसे लेखक येताना म्हणतात की प्लॅगियरिझम भारतामध्ये वाढलेलं आहे. एखादा व्यक्ती जर कंटेंट लिहितो त्याचं कंटेंट चोरलं जातं, दॅट इज प्लॅगियरिझम. नेक्स्ट आहे 43, पोर्टेबल म्हणजे ड्रिंकेबल. जे वॉटर ड्रिंकेबल असतं त्याला आपण पोर्टेबल म्हणतो. सपोज एखादं तुम्हाला बॉटल आढळली कुठे, एखाद्या रेस्टॉरंटला तुम्ही गेलात आणि जर पाणी दिसलं तुम्हाला, आधी आपण ते चेक करतो की हे पोर्टेबल आहे का, हे ड्रिंकेबल आहे का, नाहीतर आपण एखादी दुसरी बॉटल विकत घेतो. सो पोर्टेबल म्हणजे काय? एखादी गोष्ट ड्रिंक करण्याजोगी म्हणजेच पिण्याजोगं. सेम थिंग पॅलेटेबल असतं बघा. पॅलेटेबल म्हणजे काय? खाण्याजोगं म्हणजेच काय? इटेबल, जे खाण्यालायक आहे असं. जसं फॉर एक्झाम्पल कालची रातची भाजी जर आपण खायची म्हटली किंवा कालची रात्री स्वयंपाक केल्यावर जेव्हा आपण सकाळी उठून खातो त्या आधी चेक करतो हे पॅलेटेबल आहे का, म्हणजे इटेबल आहे का, म्हणजे खाण्यास लायक आहे का. सो पोर्टेबल म्हणजे काय? ड्रिंकेबल, आणि पॅलेटेबल म्हणजे काय? इटेबल. नेक्स्ट वर्ड आहे बघा 44, सॅक्रिलेज. आता सॅक्रिलेज म्हणजे काय? व्हायोलेशन ऑर मिसयूज ऑफ व्हॉट इज रिगार्डेड ॲज सेक्रेट. म्हणजेच काय? पवित्र ठिकाण अपवित्र करणे, त्याला सॅक्रिलेज म्हणतो आपण. पवित्र ठिकाण अपवित्र करणे. आता पवित्र ठिकाण काय बरं? ते मानण्यावरती असतं, म्हणजे बिलीफ असते प्रत्येकाची. तर ते सॅक्रिलेज करणं म्हणजेच काय? थोडक्यात ते व्हायोलेशन ऑफ मिसयूज असतं. व्हायोलेशन ऑर मिसयूज ऑफ अ सेक्रेट थिंग. म्हणजे एखादं देव असेल, धर्म असेल किंवा एखाद्या गोष्टी मानतो की हे माझं पवित्र ठिकाण आहे, त्या पवित्राचं अपवित्र करणं त्याला आपण म्हणतो सॅक्रिलेज. नेक्स्ट वन आहे सायनिक्युअर. सायनिक्युअर म्हणजे काय? हा एकदम बिनधास्त आहे. लेस वर्क विथ हाय सॅलरी. याला काम कुठलंही नसतं परंतु पगार अतिशय भरगच्च असतो, त्याला आपण म्हणतो सायनिक्युअर. बघा शब्द किती छान आहे, सायनिक्युअर. सायनिक्युअर याची किती क्युअर केली जाते बघा इथं, म्हणजे याची किती केअर केली जाते की याला लेस वर्क आहे आणि हाय सॅलरी आहे, त्याला आपण म्हणतो सायनिक्युअर. नेक्स्ट वर्ड आहे 46, वर्बॅटिम. वर्बॅटिम म्हणजे काय? सेम शब्दांचा वापर करणे. सेम शब्दांचा वापर करणे म्हणजे काय? आपण जेव्हा कॉलेजला असताना उत्तर लिहायचो प्रश्नपत्रिकेचे मेन एक्झामिनेशनमध्ये, तेव्हा आपण तेच शब्द रिपीट करायचो, तेच शब्द रिपीट करायचो. म्हणजे थोडक्यात काहीतरी आपण फक्त फेकायचो आणि पेजेस भरायचो, त्याला वर्बॅटिम म्हणतात. मग वर्बॅटिम म्हणजे काय? युजिंग ॲक्च्युअल वर्ड्स, तेच वर्ड्स रिपीट करणे, तेच वर्ड्स रिपीट करणे आणि थोडक्यात पेजेस भरणे, त्याला आपण वर्बॅटिम म्हणतो. सो इन द एक्झॅक्टली सेम वर्ड्स युजिंग. नेक्स्ट आहे बघा वर्बोज. वर्बोज म्हणजे काय? दिलेल्या शब्दापेक्षा जास्त शब्दांचा वापर करणे. तिथं असायचं बघा आपल्या 10वी-12वीला 25 शब्दामध्ये टिपा द्या. 25 शब्दामध्ये काही 50 शब्द लिहायचे, ते वर्बोज असतात. किंवा बऱ्याच वेळा काही लोक आहेत ना 2 मिनिटासाठी भाषण असतात ते 2 तास बोलतात, ते वर्बोज असतं. थोडक्यात काही लोक जास्त बोलतात, जास्त शब्दांचा वापर करतात, अननेसेसरी टॉक करतात, त्याला वर्बोज म्हटलं जातं. मग बऱ्याच वेळा असं म्हणतात की तुमचा CV, तुमचा इंटरव्ह्यू, तुमचं ईमेल दॅट शुड बी इन अ कन्साइज वे, इट शुड नॉट बी बियॉन्ड वर्बोज. म्हणजेच काय? ह्या गोष्टी तुम्ही वर्बोज नको केल्या पाहिजे, जेणेकरून तुमचं बॅड इम्प्रेशन नको पडलं पाहिजे. वर्बोज म्हणजे काय? युजिंग मॅनी वर्ड्स किंवा एक्सिडिंग वर्ड्स. नेक्स्ट आहे बघा इलेजिबल. इलेजिबल म्हणजे काय? असं असतं अक्षर की जे वाचता येत नाही, ते इलेजिबल असतं. बऱ्याच वेळा डॉक्टरांची जी हँडरायटिंग असते ना ती इलेजिबल असते, जे वाचता येत नाही. मग वाचण्याजोगं काय असेल? लेजिबल. लेजिबल म्हणजे जे वाचता येतं, इलेजिबल जे वाचता येत नाही. नेक्स्ट आहे बघा 49, नोवाईस म्हणजे नौका. नौका म्हणजे काय? ज्याला अनुभव नाही असा, म्हणजे इनएक्सपिरियन्स. याच्या विरुद्ध शब्द आहे बघा एक व्हेटरन किंवा व्हर्साटाईल. 2 शब्द बघा. व्हेटरन एमपीएससीने विचारलेला ऑलरेडी. व्हेटरन म्हणजे काय? अनुभवी असलेला, म्हणजेच काय? एक्सपिरियन्स पर्सन. त्याला अजून एक शब्द आहे व्हर्साटाईल. व्हर्साटाईल म्हणजेच काय? अनुभवी व्यक्ती. अजून एक म्हण आहे बघा ग्रीन हॉर्न म्हणजे अनुभव नसलेला. ग्रीन हॉर्न म्हणजेच काय? नोवाईस शब्द त्याचा म्हणतो आपण. ते निओक्रासी मग शब्द बघितला आपण. निओक्रासी म्हणजेच काय? नवख्या लोकांच्या हातामध्ये जर सरकार दिली असेल तर ते असतात अनुभव नसलेले, म्हणजेच ते असतात इनएक्सपिरियन्स पीपल. सो नोवाईज म्हणजेच काय? थोडक्यात इनएक्सपिरियन्स पर्सन. नंबर नेक्स्ट आहे पॉस्टुमस. पॉस्टुमस म्हणजे काय? आफ्टर डेथ. मरणोत्तर आपण अवॉर्ड देतो असो काही लोकांना, तर ते असतं पॉस्टुमस अवॉर्ड. पॉस्टुमस म्हणजे मेल्यानंतर, त्याला म्हणतो आपण पॉस्टुमस. सो पॉस्टुमस म्हणजे काय? आफ्टर डेथ. नंबर नेक्स्ट आहे गॅरुलस. गॅरुलस म्हणजे काय? बोलका, बळबळ करणारा, अतिशय बडबड्या. म्हणजे मगाशी म्हटलं होतं एक एक्झाम्पल देताना, कपिल शर्मा इज अ गॅरुलस पर्सनॅलिटी. तो कोण आहे? लोकॅशियस आहे, तो टॉक्टिव्ह आहे, तो अतिशय चॅटी आहे. सो गॅरुलसला अजून दुसरा शब्द लक्षात घ्या, तो म्हणजे लोकॅशियस. हा शब्द एमपीएससीने विचारलेला आहे. सो लोकॅशियस, गॅरुलस म्हणजे टॉक्टिव्ह, अति बोलणारे, जास्त बोलणारे, म्हणजे हे वर्बोजचे मित्र आहेत. वर्बोज म्हणजे जास्त शब्दांचा वापर,
हे तेच करतात जे गॅरुलस आहे किंवा जे लोकेशियस आहे, जे स्टॉक्टिव्ह आहे, चॅटी आहे. यांच्या विरुद्ध निशब्द असलेला, अगदी मितभाषी, जास्त न बोलणारा, कमी बोलणारा, जास्त एक्सप्रेस न होणारा तो इंट्रोवर्ट असतो बघा. मग कोण हा इंट्रोवर्ट? टॅसिटन. मग टॅसिटन म्हणजे कोण? अतिशय कमी बोलणारा, म्हणजेच तो रिझर्व्ड असतो, तो सायलेंट असतो. सो टॅसिटन म्हणजे कमी बोलणारा आणि गॅरुलस म्हणजेच लोकॅशियस, जास्त बोलणारा, बळबळ करणारा. नेक्स्ट वर्ड आहे 52 म्हणजे गलिबल आणि क्रिडुलस. दोन्ही शब्द आलेले आपल्याला. गलिबल म्हणजे कोण? असा व्यक्ती की जो लोकांमध्ये लगेच विश्वास ठेवतो, अतिशय भोळा, साधा भोळा व्यक्ती हा, किंवा याला कोणीही मूर्ख बनवू शकतं. लहानपणी आपल्याला बघा गल्लीचे लोक असे आपल्याला उचलायचे आणि म्हणायचे बघ तुला हरीण दाखवतो, आणि आपल्याला ते मूर्ख बनवायचे आणि आपली ती गंमत करायची, आपली थट्टा करायची. तर त्यावेळी म्हणजे बालपणी आपण काय होतो? गलिबल होतो, आपण क्रिडुलस होतो. मग याचं मिनिंग काय आहे की जो व्यक्ती लोकांमध्ये लगेच विश्वास ठेवतो किंवा ज्याला कोणीही लगेच मूर्ख बनवू शकतो किंवा अतिशय साधा भोळा, सिंपल टोन, त्याला आपण म्हणू गलिबल किंवा क्रिडुलस. तर बघा हा एक माझा प्रयत्न होता की एक वन वर्ड सबस्टिट्यूट मी मगाशी पण मागच्या 2021च्या वेळी एक टाकलेलं बघा इडियम्स आणि फ्रेजेसवरती, ज्या जसं तसं आलेलं होतं राज्यसेवा 2021ला मेन्सला. तर माझा एक प्रयत्न असतो, मी एक स्टडी करतो की कुठलं पॅटर्न MPSC फॉलो करताय, CDS फॉलो करताय, अकॉर्डिंगली मी व्होकॅब्युलरी शिकवत असतो. आपली जी ऑनलाईन बॅच आहे त्या बॅचमध्ये सेम व्होकॅब्युलरी पॅटर्न मी शिकवतो. सेम त्यांचे एक वेगळे एक सीझन्स आहेत, सेशन्स आहेत. त्या सेशनमध्ये बघा मी इडियम्स वेगळे घेतलेले आहेत, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूट वेगळे घेतलेले आहेत, फ्रेजेस वेगळे घेतलेले आहेत. तुम्ही ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता आपलं ॲप डाउनलोड करून. आपल्या ॲपचं नाव महेश पाटील इंग्लिश असं प्ले स्टोअरवरती आहे. थँक्यू.